महाराष्ट्रात असे अनेक किल्ले आहेत, पण काही किल्ले असे आहेत ज्यांच्यात इतिहासाबरोबरच रहस्य दडलं आहे. आणि आज आपण अशाच एका गूढ आणि भव्य किल्ल्याची सफर करणार आहोत, तो म्हणजे परांडा किल्ला. परांडा शहरात वसलेला हा किल्ला केवळ ऐतिहासिक वास्तू नाही, तर तो आपल्या भव्यतेचा आजही इतिहास जिवंत ठेवतो. सह्याद्रीच्या कुशीत डोंगरावरील किल्ले आपण अनेक पाहिलेत, पण जमिनीवर असूनही ज्याला जिंकणे शत्रूसाठी कठीण होते असा अभेद्य किल्ला म्हणजे परांडा. हा किल्ला पूर्णपणे भुईकोट म्हणजेच जमिनीवर असलेल्या प्रकारातील आहे. परांडा हा किल्ला त्याच्या दुहेरी तटबंदी व खोल खंदक याच्यासाठी प्रसिद्ध आहे. हा किल्ला 15व्या शतकात बहमानी सुलतानांनी बांधला आणि नंतर अनेक राजवट्यांनी याचा वापर केला. या किल्ल्याची रचना पाहिली तर लगेच लक्षात येतं की हा किल्ला केवळ सुंदर नाही, तर अत्यंत मजबूत देखील आहे. संपूर्ण किल्ला हा मजबूत दगडांनी बांधलेला असून त्याभोवती खोल खंदक आहेत. किल्ल्याच्या भिंती इतक्या जाड आहेत की त्या तोफांच्या हल्ल्यांनाही सहज तोंड देऊ शकतात. येथील सर्वात खास गोष्ट म्हणजे येथे असलेली प्रचंड मोठी तोफ, विशेषतः मलिके मैदान नावाची तोफ, जी त्या काळातील सर्वात मोठ्या तोफांपैकी एक मानली जाते. इतिहासाच्या पानांमध्ये पाहिलं तर हा किल्ला अनेक युद्धांची साक्ष देतो. बहमानी सुलतानानंतर आदिलशाही आणि नंतर मुघलांनीही या किल्ल्यावर राज्य केलं. या किल्ल्याने अनेक आक्रमणांना तोंड दिलं, पण त्याच्या भक्कम रचना आणि रणनीतीमुळे तो सहज कोणालाही जिंकता आला नाही. किल्ल्याच्या आतमध्ये गेल्यावर तुम्हाला अनेक जुन्या वास्तू दिसतात. मशीद, तोफांचे तट, पाण्याची टाकी आणि गुप्त मार्ग. येथील प्रत्येक दगड काहीतरी सांगतो, जणू इतिहास आजही ते जिवंत आहे. किल्ल्यावर एकूण 26 असे भक्कम बुरुज आहेत. प्रत्येक बुरुजावर तोफ ठेवण्याची सोय केलेली दिसून येते. किल्ल्यामध्ये प्रवेश करताच शत्रू पूर्णपणे गोंधळून जावा अशा पद्धतीने दरवाजाची रचना आपल्याला दिसून येते. बहमनी साम्राज्याचे तुकडे झाल्यानंतर हा किल्ला अहमदनगरच्या निजामशाहीत आला. मात्र या किल्ल्यावर ताबा मिळवण्यासाठी विजापूरची आदिलशाही आणि मुघलांमध्ये सतत संघर्ष झाला. मुघलांनी जेव्हा अहमदनगरवर आक्रमण केले तेव्हा निजामशाहीची काही काळ राजधानी परांडा येथे हलविण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले यांनीही काही काळ या किल्ल्याच्या परिसरात आपले लष्करी वर्चस्व राखले होते. अखेर इसवी सन 1630च्या सुमारास हा किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला आणि पुढे हैदराबादच्या निजामांकडे राहिला. किल्ल्यामध्ये आपल्याला एक शिव मंदिर तसेच एक नरसिंह मंदिर सुद्धा पाहायला मिळते. किल्ल्यांमध्ये सैन्यासाठी आपल्याला पाण्याची आणि धान्याची उत्तम अशी सोय केलेली दिसून येते. तुम्ही जसजसं आत खोल जाल तसतसं तुम्हाला त्या काळातील जीवन कसं असेल याची कल्पना येते. जर तुम्हीही इतिहासप्रेमी असाल किंवा एखाद्या शांत आणि वेगळ्या ठिकाणी फिरायला जायचं असेल तर परांडा किल्ल्याला नक्की भेट द्या. परांडा किल्ला केवळ दगडविटांचे बांधकाम नाही, तर तो मराठवाड्याच्या अस्मितेचा आणि मध्ययुगीन युद्धशास्त्राचा जिवंत पुरावा आहे. काळाच्या ओघात अनेक आक्रमणे सोसूनही हा किल्ला आजही ताठ मानाने उभा आहे. या ऐतिहासिक वारशाचे जतन करणे हीच आपली खरी जबाबदारी आहे. अशाच ऐतिहासिक आणि रोमांचक ठिकाणांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुढील ब्लॉगमध्ये आपण असे एक मंदिर पाहणार आहोत जे श्रद्धेचे केंद्र नाही, तर गूढ शक्तीचं केंद्र आहे.